छान असं अगदी घट्ट, क्रीमी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक असं हे सूप आपण कधीही घेऊ शकतो. असं शेवग्याचं सूप कसं करायचं ते आज आपण बघणार आहोत. हाय, हॅलो, नमस्ते. फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत. तर हे आपण करणार आहोत आज शेवग्याचं सूप आणि याकरता आपण इथे जे साहित्य घेतलेलं आहे ते म्हणजे शेवगा, अगदी छान फ्रेश शेवगा इथे घेतलेला आहे. आपण 2 शेवग्याच्या शेंगा मोठ्या घेणार आहोत. त्यानंतर कांदा घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा. कोथिंबीर आणि पुदिना घेतलेला आहे. कोथिंबीर, पुदिना अगदी ऑप्शनल आहे. नसेल आवडत नाही टाकलं तरी चालेल. लसूण, लिंबू, काळी मिरीपूड, तूप आणि चवीनुसार मीठ आपण इथे घेणार आहोत. साधारण 4 लसणाच्या पाकळ्या आपण इथे घेतलेल्या आहेत. तर अगदी कमी साहित्यामध्ये हे आपलं सूप होतं आणि अगदी क्रीमी आणि पौष्टिक सूप हे आपलं मस्त. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेवग्याची शेंगेचं सूप आहे. तुम्ही कधीही करू शकतात. हिवाळ्यातच केलं पाहिजे असं नाही. तर सगळ्यात आधी आपल्याला शेवग्याची शेंग जी आहे याचे वरचे सालं काढून घ्यायचे आहे. जेणेकरून जेव्हा आपण हे शिजवून घेणार आहोत तर याला सालं राहणार नाही आणि जे वरचं कव्हर असतं ते खूप गाळून घेण्याची गरज पडणार नाही. तर ह्याला असं छान व्यवस्थित एक एक करून त्याचं साल आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे. आणि अगदी कोवळी शेंग असेल तर जास्त साल निघत नाही. मस्त भरलेली शेंग घेतलेली आहे इथे. या पद्धतीने आपण ह्याचे सगळे सालं इथे काढून घेणार आहोत. आणि सालं काढून झाल्यानंतर ही जी शेंग आहे याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. आणि सालं काढून झाल्यानंतर हे जे तुकडे आपण करून घेतलेले आहेत याला व्यवस्थित असं मध्यभागून 2-2 तुकडे आपण याचे करून घेणार आहोत या पद्धतीने. म्हणजे ही पटकन शिजते, जास्त वेळ लागत नाही. याच पद्धतीने सगळ्या शेंगांचे मी सालं काढून घेणार आहे आणि असे 2-2 तुकडे करून घेणार आहे. तर इथे आपले हे तुकडे करून झालेले आहेत आणि आता पुढची प्रोसेस करूया. तर सगळ्यात आधी आपल्याला कढईमध्ये घ्यायचं आहे तूप. जे आपण इथे तूप घेतलेलं आहे, एक मोठा चमचा तूप इथे मी घेतलेला आहे. हे तूप आपण कढईमध्ये काढून घेणार आहोत आणि यामध्ये टाकणार आहोत कांदा. कांदा थोडासा हलकासा परतवून घ्यायचा आहे. छान याला थोडंसं हलकंसं परतवून घेणार आहोत आपण, जेणेकरून हा थोडा मऊ होईल आणि याची जी चव आहे ती छान येईल. असं तुपात परतल्यामुळे त्याला थोडासा जो स्मोकी फ्लेवर असतो तो येतो आणि यामुळे आपल्या सूप जे आपण करणार आहोत त्याला छान असं क्रीमी टेक्स्चर येतं आणि अशी चव मस्त लागते. तर यामध्ये टाकणार आहोत लसूण आणि चिरून घेतलेल्या शेंगा. तर यालाही आपण परतवून घ्यायचं आहे. छान एकसारखं 2 मिनिटं फक्त याला आपण परतवणार आहोत. खूप वेळ परतवायचं नाहीये. फक्त थोडंसं हलकंसं याला छान फ्लेवर यावा म्हणून आपण परतवणार आहोत. असं याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर यामध्ये टाकूयात चवीपुरतं मीठ आणि याला व्यवस्थित हलवून घेऊयात. त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे पाणी. इथे साधारण 3.5 ते 4 कप पाणी मी टाकलेलं आहे. तुम्ही किती लोकांसाठी बनवतायत त्या याने पाणी टाकू शकतात. इथे मी साधारण हे जे आपण माप घेतलेलं आहे हे 3 लोकांसाठीचं आहे. त्यामुळे मी इथे 3.5 ते 4 कप पाणी टाकलेलं आहे, जे उकळून घट्ट होऊन 3 कप होईल. त्यानंतर जी मिरपूड घेतलेली होती ती आपण यामध्ये टाकलेली आहे आणि आता याला झाकण ठेवून वाफवून घेणार आहोत. शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. एक साधारण 7 ते 8 मिनिटानंतर उघडून बघूयात. इथे आपल्या शेंगा जर शिजलेल्या असतील तर हे आपलं तयार झालेलं आहे आणि हे मिश्रण आपल्याला थोडं गार करून घ्यायचं आहे. हे तुम्ही कुकरला देखील शिजवून घेऊ शकतात. आता इथे मिश्रण गार झालेलं आहे आपलं हे, जेणेकरून आपल्याला हे मिक्सरला वाटून घेता येईल इतकं आपल्याला याला थंड करून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित सगळं मिक्सरमध्ये पाणी शक्यतो टाळायचं, म्हणजे मग छान बारीक होतं ते. कारण असेही आपल्याला सगळं शिजलेलं आहे आणि हे पाणी आपल्याला टाकायचं नाहीये. हेच पाणी आपण पुढे वापरणार आहोत. तर हे सगळं आपण मिक्सरला छान वाटून घेणार आहोत. जे कोथिंबीर आणि पुदिना आपण घेतलेला होता तो यामध्ये टाकायचा आहे आणि ह्याला छान फिरवून घ्यायचं आहे. आता हे जे पाणी आहे यावरच आपण चाळणी ठेवूया
आणि वाटून घेतलेलं वाटण यामध्ये टाकूया आणि हे व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून शेंगांचे जे शिरा आहेत त्या वरती राहतील आणि सगळं आपलं व्यवस्थित खाली गाळलं जाईल. या पद्धतीने सगळं गाळून घेऊयात. आता हे मी गाळून घेते. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमेंट्स करायला विसरू नका. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर हे आपलं छान गाळून झालेलं आहे एकसारखं. आता याला आपल्याला थोडंसं उकळवून घ्यायचं आहे, अगदी मिनिटभरापुरतं. आपल्याला शिजलेलं आहे हे सगळं, फक्त छान चव येण्यासाठी थोडंसं घट्टसरपणासाठी आपण याला मिनिटभर उकळवून घेणार आहोत. हे गॅसवर ठेवून याला छान उकळवूया. अगदी एक उकळी येईपर्यंत फक्त आपल्याला याला उकळवायचं आहे, जास्त नाही. तर तुम्ही ते बघू शकतात आपलं हे उकळलेलं आहे आणि याला हलवून घेणार आहोत आणि गॅस बंद करून घेणार आहोत. तर लिंबू आपल्याला यामध्ये पिळायचा आहे, जास्त नाही, थोडासा चवीपुरता आपल्याला एक 3-4 थेंब यामध्ये लिंबाचे टाकायचे आहेत. तर लिंबू इथे आपण चिरून घेऊयात, बी काढून घ्यायची आहे आणि थोडासा लिंबू अगदी यामध्ये आपण पिळणार आहोत. अगदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार लिंबाचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. तुम्हाला जर आवडत असेल तर थोडा लिंबू जास्त टाकलात तरी देखील चालेल. हे थोडं कोमट होत आलं की मग लिंबू टाकायचं आहे, किंवा अगदी तुम्ही जेव्हा सर्व कराल तेव्हा टाकलात तरी चालेल. असं हे आपलं छान क्रीमी शेवग्याचं पौष्टिक असं मस्त सूप तयार आहे. रंग तर अप्रतिम आलेला आहे, तुम्ही इथे बघू शकतात. आणि जेवढं ते दिसायला छान दिसतंय त्याही पेक्षा चवीला खूपच अप्रतिम लागतं. आमच्याकडे तर हे कायम होतं. यावर टाकूया थोडीशी मिरपूड आणि हे सर्व्हसाठी तयार आहे. तुम्हीही करून बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार.